या आता. आजी तिकडे दवाखान्यात आहे, मला गेले पाहिजे. दादा, अरे तू इथे काय करतोय? प्रीतम हा अभिषेक. हॅलो. अभिषेक हा प्रीतम. हाय. प्रीतम तुला माहिती आहे ना, मी माझ्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करतोय. हा, त्याचं काय झालं? बेसिकली आई अशी का वागते ना मला कळत नाहीये दादा आता. अरे तुझ्यावर अविश्वास दाखवते ती. सिरियसली मी आत्ताच्या आत्ता जातो आणि जाब विचार. नाही प्रीतम प्रीतम प्लीज, गोष्टी अजून कॉम्प्लिकेट नको करू. आणि यात चूक तिची नाही आहे, चूक माझीच आहे. मी जर का वेळेत ते पैसे बॉसला दिले असते ना, तर ते सिच्युएशन इथपर्यंत आलीच नसती. आजीच्या आजारपणामुळे मला ताबडतोब तिकडे जावं लागलं. अरे हा, तू मला सांगितलं होतंस ना त्या आजीच्या मुलाचा शोध घ्यायचा आहे. हा, तर मी माझ्या सोर्सेसना कामाला लावलं होतं आणि त्यांनी अशी खबर आणली आहे की तो कधी परदेशात गेलाच नव्हता. अरे तो इथेच आहे मुंबईत. मी त्याचा ऍड्रेस पण मिळवलाय, मी तुला पाठवतो. हा, तुला जर शक्य झालं ना, तूच जाऊन भेटून ये त्याला. ओके? वा, खरंच खूप मोठं काम केलंस तू. पण मला ना एका गोष्टीची टोटल लागत नाहीये. तो मुलगा जर आउट ऑफ इंडिया गेलाच नव्हता, मुंबईतच होता, तर मग तो घरी आईला भेटायला का नाही आला कधी? काय कारण असेल? हा, नाही रे, आता काय आयडिया नाहीये मला.